हॅलो फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलने कंप्लीट सिरीज लॉन्च केली होती फॉर अपकमिंग BEd CET अँड ELCT एक्झामिनेशन 2022साठी. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये मॅरेथॉन सेशन लॉन्च केला होता, ज्यामध्ये आपण करंट अफेअर सेक्शन अँड जनरल अवेअरनेस सेक्शनचे मोस्ट इम्पॉर्टंट हायली एक्सपेक्टेड टॉपिक्स डिस्कस करत होतो. त्यासोबतच काही ELCTचे सुद्धा व्हिडिओज डिस्कस केलेले आहेत. आता आपण मेंटल ॲबिलिटीची सिरीज जे काही 1-2 दिवस राहिले आहेत त्यामध्ये कव्हरअप करणार आहोत. ॲट द सेम टाईम डिफरंट लेक्चर्स घेण्यात येत आहेत आमच्या चॅनलवरती रिगार्डिंग करंट अफेअर्स फॉर टीचिंग ॲप्टिट्यूड ऑल्सो. सो यामध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड MCQच्या फॉर्ममध्ये जे आहे लेक्चर्स घेण्यात येतील. सो आजच्या ह्या सिरीजमध्ये जे आहे लेक्चर 7 आहे मेंटल ॲबिलिटीचा, ज्यामध्ये आपण मोस्ट इम्पॉर्टंट हायली एक्सपेक्टेड एक्झाम रेलेव्हंट जे MCQज आहेत ते डिस्कस करून घेणार आहोत. ॲट द सेम टाईम BEd CET 2022 एक्झामिनेशनसाठी जो कंप्लीट कोर्स लॉन्च केला त्यामध्ये आम्ही तुम्हाला क्विक रिव्हिजन PDF प्रोव्हाइड करणार आहोत. आणि या क्विक रिव्हिजन PDFमध्ये जे आहे तुम्हाला अपडेटेड MCQज भेटतील ऑन करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस सेक्शन अँड मेंटल ॲबिलिटी. सो बेसिकली या PDFमध्ये जे आहे तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन भेटणार आहे. तुम्हाला डिफरंट सोर्सेस किंवा कुठल्या प्रकारचे नोट्स फॉलो करण्याची गरज पडणार नाही आहे. हे एक वन स्टॉप सोल्युशन असेल. यामध्ये जे आहे इम्पॉर्टंट अँड अपडेटेड MCQज जे आहेत करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस आणि मेंटल ॲबिलिटीचे या क्विक रिव्हिजन PDFमध्ये भेटून जातील. ठीक आहे. ॲट द सेम टाईम या तिन्ही फीचर्सची जी फीस आहे ती फक्त 499 कंपाइल्ड MCQज असणार आहेत ह्या तिन्ही टॉपिकवरती. आणि दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता फॉर गेटिंग द PDF अँड जॉईनिंग द कोर्स. ओके. अशा प्रकारे ॲट द सेम टाईम ग्लोबल ऑनलाईन हे ॲप जे आहे तुम्हाला डिफरंट कोचिंगसाठी आपण बोलू शकतो किंवा कोर्सेससाठी जे आहे ॲक्सेस देतं. ग्लोबल ऑनलाईन हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करा. दिलेल्या इंटरफेसमधून स्टोरी आयकनवरती क्लिक कराल, कोर्सेस या पेजवरती जाल. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही डिफरंट एंट्रन्स एक्झामिनेशनसाठी जर तुम्हाला अपियर व्हायचं असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायचे असेल, तर हे प्लॅटफॉर्म जे आहे तुम्हाला कमी फीसमध्ये प्रॉपर एज्युकेशनल सोर्सेस ॲक्सेस देतं. ठीक आहे. अशा प्रकारे जे आहे CET असं टाईप कराल, ठीक आहे, खालच्या साईडला कोर्सेस अवेलेबल होऊन जातील. मी इथे एक्झाम्पल म्हणून CET दिले. तशाच प्रकारे नेटसाठी जर तुम्ही अपियर होत असाल, सेटसाठी अपियर होत असाल, तर डिफरंट सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला कोर्सेस इथे भेटून जातील इन लेस फीस. ठीक आहे. अशा प्रकारे आजच्या ह्या लेक्चरमध्ये जे आहे आपण पझल्स रिलेटेड काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. ॲट द सेम टाईम मी तुम्हाला परत एकदा PDFबद्दल सांगते. PDFला जो मी एकदा ॲक्सेस कराल, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे नोट्स फॉलो करण्याची गरज पडणार नाही. खूप कमी टाईम राहिलेला आहे फ्रेंड्स. सो एक्झाम रिलेव्हंट काही MCQ जर करून गेलात तुम्ही, तर तुम्हाला जे आहे एक्झाममध्ये 100% गॅरंटी सिलेक्शन आम्ही देऊ. अशीच जे लास्ट एक्झाम होती पेटची एंट्रन्स एक्झाम, त्यामध्ये आमच्या भरपूर स्टुडंट्सनी जे आहे असंच PDF फॉलो केलेले, व्हिडिओज फॉलो केलेले आहेत आमचे, तर त्यामध्ये त्यांचं 100% सिलेक्शन झालेलं. मॅक्सिमम स्टुडंट्स आमच्या कोचिंगद्वारे जे आहेत सिलेक्ट झालेले आहेत. सो अशा प्रकारे जर तुम्हाला BEd CETमध्ये सुद्धा तुमचं सिलेक्शन पाहिजे असेल, तर तुमच्यासाठी हा कोर्स, हा PDFचा जो क्विक रिव्हिजन जे आम्ही लॉन्च केलेलं आहे, ते तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे द व्हेरी फर्स्ट क्वेश्चन ऑफ टुडेज लेक्चर इज फाइंड द मिसिंग नंबर. मिसिंग नंबर जे आहे या सर्क्युलर पॅटर्नमध्ये जे आपल्याला फाइंड आउट करायचे. दिलेले ऑप्शन दिलेले तिथे 196, 212, 1331 आणि 161. आता ह्याच्यासाठी तुम्हाला मराठी ट्रान्सलेशनची गरज पडणार नाही, कारण मिसिंग नंबर जे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. दिलेले सर्कल नंबर्समध्ये तुम्हाला ट्रान्सलेशनची गरज पडणार नाही, तरी मी तुम्हाला सांगत जाईल. ठीक आहे. इथे दिलेले 144, 169 इथलं फाइंड आउट करायचं आहे. 225, 256 आणि 121. कधी पण असे क्वेश्चन्स जेव्हा येतात तेव्हा तुम्हाला एक बेसिक स्क्वेअर्स आणि क्यूब्स 30पर्यंत माहिती असायला पाहिजे. ठीक आहे. बेसिकली 20 to 30पर्यंतचे जे क्यूब्स असतात आणि स्क्वेअर्स असतात हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठीक आहे ना. आता बघा, ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 2 इक्वल पार्ट्समध्ये सर्कलला डिवाईड करायचं आहे. ठीक आहे. ह्या इक्वल पार्ट्समध्ये हे लेफ्ट सिरीज झाली, इकडची राईट सिरीज झाली. आता व्हेरी फर्स्ट थिंग, यामध्ये जेव्हा आपण लेफ्ट सिरीज 121पासून सुरू करत आहोत, ठीक आहे, आणि क्लॉकवाईज जाऊ आपण, तर आपल्याला लक्षात येईल की 11चं स्क्वेअर काय आहे, 121. 12चं स्क्वेअर काय आहे, 144. 13चं काय आहे, 169. मग कशाचं इथे क्वेश्चन मार्क येईल, 15चं आहे 225 आणि 256. सो बेसिकली इथे लॉजिक काय वापरलेलं आहे, परत एकदा पेनचा कलर चेंज करू आपण जेणेकरून ब्लॅकवरती. ओके. काय केलेलं आहे आपण, लेफ्टपासनं सिरीज जी आहे क्लॉकवाईज नेत आहोत. लेफ्टपासनं सिरीज स्टार्ट केली आणि क्लॉकवाईज चाललो आहेत. काय बघत आहोत, 11चं स्क्वेअर आहे 121, 12चं आहे 144, 13चं आहे 169. तर 14चं स्क्वेअर काय येईल, ते आंसर येणार है। 15 स्क्वायर का है 225 और 16 स्क्वायर का है 256। सो बेसिकली यहाँ पे हमने क्या चीज़ें की है,
लेफ़्ट से देखा है और क्लॉकवाइज हमने जो है वो सीरीज़ बढ़ते गए, ठीक है। यहाँ पे जो है 11 का स्क्वायर क्या है 121, 12 का स्क्वायर क्या है 144, 13 का स्क्वायर क्या है 169, 14 वी डोंट नो, means we'll find it out, 15 to 25 and 16 to 56. Once again, what we are doing here is we are counting the series from left side in the clockwise direction, and we are finding that number from 11 to 16 squares are counted over here, okay, and the missing number is 14 square. So what is the 14 square is the answer to the question. Option given here are 196, 212, 1331 and 161, ठीक आहे. राईट आन्सर टू द क्वेश्चन इज 196. 14चं जे स्क्वेअर असतं ते काय आहे 196. सो अशा प्रकारे आन्सर टू द क्वेश्चन इज 196. काही केलेलं नाही आहे, लेफ्टपासनं सिरीज कॅल्क्युलेट करत गेलोत, ठीक आहे, अशी क्लॉकवाईज. हे 11चं स्क्वेअर आहे, हे 12चं आहे, हे 13चं आहे, 14चं इथं आन्सर यायला पाहिजे, 15चं आणि 16चं. 14चं स्क्वेअर काय आहे 14 × 14 196. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. दिलेला क्वेश्चन आहे ब्लॉकच्या सिरीजमध्ये, ठीक आहे. तर यामध्ये जे आहे आपल्याला मिसिंग नंबर क्वेश्चन मार्क फाइंड आउट करायचं आहे. कळालं क्वेश्चन. ऑप्शन काय दिलेले आहेत 8, 3, 6, 9. तर आपल्याला पहिल्यांदा तर एकदा लॉजिक काय वापरलेलं आहे हे माहिती असायला पाहिजे, ठीक आहे. लॉजिक काय घेतलेलं आहे मी तुम्हाला कळवते. यामध्ये काय केलं आहे 9 + 7 घेतलं, काय आलं 9 + 7 केलेलं आहे, 5 + 3 केलेलं आहे, ठीक आहे. 9 + 7 काय येतं 16, बरोबर आहे 16, ठीक आहे. 9 + 7 = 16, 16 आलं. आणि 5 + 3 = 8, बरोबर आहे. 9 + 7 = 16, 5 + 3 = 8. ह्या दोघांचं ॲव्हरेज घ्यायचं आहे आपल्याला, ठीक आहे. डिवाइड बाय 2 करतो आपण. कधी पण संख्यांचा ॲव्हरेज घेताना आपण काय करत असतो, जर 2 डिजिट दिलेले असेल त्याला सम करायचं आणि 2 डिजिट घेतलेले आहेत म्हणून डिवाइड बाय 2 करायचं. जर 3 नंबर्स घेतलो असतो आपण, फॉर एक्झाम्पल 9 + 7 + 3 घेतलो असतो, डिवाइड बाय 3 गेलो असतो, ठीक आहे. सो बेसिकली आपण इथं काय करत आहोत, जे लोअर नंबर्स दिलेले आहेत लाईक 9, 7, 5, 3 या दोघांचं एक दुसऱ्यांमध्ये ॲडिशन करत आहोत. लाईक 9 + 7 and 5 + 3. 9 + 7 केलं आलं 16. 16चं ॲव्हरेज घेतलं, डिवाइड बाय 2 केलं. बेसिकली 9 आणि 7चं ॲव्हरेज घेत आहोत आपण, ठीक आहे. 16ला डिवाइड बाय 2 केलं, आन्सर काय आलं 8, ठीक आहे. नंतर 5 + 3 केला, काय आला 8. या दोन नंबरचा ॲव्हरेज घ्यायचं आहे आपल्याला. 8 डिवाइड बाय 2 करणार आहोत आपण, तो काय आला आन्सर 4. सो इथं आलं 4. आता 6 बघा, नवीन नंबर 6चं इंट्रोडक्शन झालेलं आहे, हे एकदा रिपीट आउट करू आपण. आता काय करायचं आपल्याला 8 + 6 करायचं आहे आणि 6 + 4 करायचं आहे. 8 + 6 काय येणार आहे 14, बरोबर आहे. ॲव्हरेज कसं घेतो आपण 8 + 6 डिवाइड बाय 2 आणि 6 + 4 डिवाइड बाय 2 करणार आहोत आपण. 8 + 6 = 14, 14 डिवाइड बाय 2 आन्सर इज 7. सो बेसिकली लॉजिक काय वापरत आहोत इथं परत एकदा 6 + 4 = 10, 10 डिवाइड बाय 2 = 5. सो ह्या ब्लॉक्समध्ये जे लॉजिक आपण वापरत आहोत तो काय आहे 9 + 7 करत आहोत, म्हणजे बेसिकली नंबर्सचा ॲव्हरेज घेत आहोत. लोअर नंबरचा ॲव्हरेज घेतला इथे, काय आलं 16 डिवायडेड बाय 2 आन्सर इज 8, ओके. 5 + 3 8 डिवायडेड बाय 2 आन्सर इज 4. 8 + 6 केलं, ठीक आहे. 8 + 6 केलं, काय आलं 14, 14 डिवाइड बाय 2 7 आलं. 6 + 4 केलं 10, 10 डिवाइड बाय 2 इज 5 अगेन. सो बेसिकली द मिसिंग नंबर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला 7 + 5चं ॲव्हरेज घ्यायचं आहे. 7 आणि 5चं ॲव्हरेज घ्यायचं, ठीक आहे. ॲव्हरेज कसं घेतो आपण आत्ताच सांगितलं मी, 7 + 5 डिवाइड बाय 2. सो 7 + 5 इज 12, 12 डिवाइड बाय 2 आन्सर शुड बी 6. ऑप्शन दिलेलं है सी, ठीक है. सो यहाँ पे हमने क्या किया है, हर एक नंबर का जो है एवरेज लिया है, ठीक है. लोअर नंबर्स का समेशन किया, एवरेज लिया, इन दोनों दो नंबर्स का एवरेज लिया, इन दो नंबर्स का एवरेज लिया. फाइनली बेसिकली जो लॉजिक यहाँ पे यूज़ किया गया है एवरेज लेना है लोअर नंबर्स का, तो ही यहाँ पे आंसर आएगा. तो एवरेज क्या है 7 + 5 डिवाइडेड बाई 2, इट मीन्स दैट 7 + 5 इज इक्वल्स टू 12, 12 डिवाइडेड बाई 2, आंसर इज ऑप्शन नंबर सी 6. सो क्वेश्चन मार्क के जगह पे क्या आएगा 6 आएगा. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द मिसिंग नंबर ओवर हियर. 24 दिलेलं आहे, 33 दिलेलं आहे, 12 आणि 55. इथे स्क्वेअर दिलेले आहेत. बेसिकली हे क्वेश्चन्स जे असतात महाराष्ट्र BEd CET मध्ये अतिशय बेसिक येतात,
ठीक आहे. अतिशय बेसिक स्क्वेअर रूट्स, ओके, क्यूब रूट, हे थोडीशी इन्फॉर्मेशन जरी माहिती असेल आपल्याला तर आपण इझिली जे आहे क्वेश्चन्स जे आहेत पझल्समधले दिलेले ते इझिली सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आता इथे काय दिलेलं बघून घेऊया आपण. 7, 9, 21, 27, 4, 2, 36, 18, 9, 4, 54 आणि क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. ठीक आहे. हे फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. आता लॉजिक काय वापरलेलं आहे ते एकदा बघून घ्या. ह्याचं एक्सप्लेनेशन देताना मी तुम्हाला सांगू शकते की एक कॉमन मल्टिपल वापरत आहोत आपण. ठीक आहे. एक कॉमन नंबरनी जे आहे स्टार्टिंगच्या 2 नंबर्सला मल्टिप्लाय करतो आहे. लाईक हाऊ, एकदा लक्ष द्या. 7 3 जर मी केलं तर आन्सर येते 21. 9 3 जर मी केलं तर आन्सर इज कमिंग लाईक 27. ठीक आहे. 7 3 जर 21, 9 3 जर 27. वेन आय डू 4 9s are, answer comes is 36 and 2 9s are is 18. Okay, once again we are multiplying एका रोमध्ये जे आहे 2 जे नंबर आहेत स्टार्टिंगचे इनिशियली त्याला आपण सेम नंबरनी मल्टिप्लाय केलं, दुसरे 2 आन्सर येत आहेत. ठीक आहे. 4 आहे इथे 2 आहे. 4 9 जर केलं 36 येत आहे. 2 9 जर केलं 18 येत आहे. सो बेसिकली इथे 9नी मल्टिप्लाय केलं, इथे 3नी मल्टिप्लाय केलं. आता बघा 9 when we do 9 6 are, 9 6 आलं 54. सो बेसिकली 4 6 जा केलं तर आन्सर यायला पाहिजे. ठीक आहे. लॉजिक कळते. 6 4 जा 24. सो 24 मस्ट बी द आन्सर. काय लॉजिक वापरलेलं आहे आपण इथे परत एकदा बघून घेऊया. ह्यामध्ये पेनचा कलर चेंज करू. ठीक आहे. सो तुम्हाला विजिबल होऊन जाईल इझिली. 7 3 जार केला आणि 9 3 जार केला. आपण सेम नंबरनी मल्टिप्लाय करतो आहे 3 3, बरोबर आहे. 7 3 जा 21 आला अँड 9 3 जा 27 आला. ठीक आहे. नेक्स्टली 4 9 जर मी केलं 4 9 जा 36 आला आणि 2 9 जर मी केला तर 2 9 जर काय येतं 18 येतं आहे. ठीक आहे. सो लास्ट रोमध्ये जर मी बघितलं 9 6 जा 54 आलं. सो 4 6 जर किती येईल ते आन्सर यायला पाहिजे. हे सिम्पल लॉजिक वापरलेलं आहे. 4 6 जा 24. सो राईट आन्सर इज ऑप्शन नंबर ए. काहीही केलेलं नाही आहे. परत एकदा सेम नंबरनी जे आहे मल्टिप्लाय केलेलं आहेत फर्स्ट 2 नंबर्सला सेम नंबरनी मल्टिप्लाय करत गेलेलो होतो आपण. यामध्ये 7 3 जा 21, 9 3 जा 27. इथे 9नी मल्टिप्लाय केलं. 9 4 जा 36 अँड 2 9 जा 18. 9 6 जर 54 आला. सो 4 6 जर काय येईल 24. सो राईट द आन्सर टू द क्वेश्चन इज ऑप्शन नंबर ए 24. मूविंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. फाइंड द मिसिंग नंबर. आता हे सर्क्युलर फॉर्मवाले खूप फेमस असतात क्वेश्चन्स, असे इझिली येऊन जातात एक्झाममध्ये. ठीक आहे. सो त्याचं क्वेश्चन काय दिलेलं आहे 2 3 4 5 असे क्वेश्चन आले. बेसिकली काय करून बघायचं 2 डिव्हिजनमध्ये जे आहे सर्कलला डिवाइड करायचं. लेफ्ट सिरीज राईट सिरीज कुठल्या प्रकारचं लॉजिक बसते का हे फाइंड आउट करायचं. ठीक आहे. यामध्ये काही लॉजिक बसते का 2 3 4 5 सरळ सरळ नंबर काय आहेत एकानंतर एक घेतलेले आहेत. ठीक आहे. हे झाला राईट सिरीज. लेफ्ट सिरीजमध्ये बघा जर आपण क्लॉकवाईज गेलो. ठीक आहे. क्लॉकवाईज जर गेलो, क्लॉकवाईज म्हणजे कसं असं. ठीक आहे. ह्या डिरेक्शनमध्ये 5 to क्वेश्चन मार्क जर आपण गेलो 5 7 9 क्वेश्चन मार्क. लेफ्ट सिरीजमध्ये काय आपण फाइंड आउट करू शकतो की लेफ्ट सिरीजमध्ये जे आहे ऑड नंबर घेतलेले आहेत. कसे 5 7 9 11. सो बेसिकली पॉसिबिलिटी काय आहेत मिसिंग नंबर फाइंड आउट करण्याचे 11. का? कारण आपण काय केलेलं आहे फर्स्ट लॉजिक जसं मी बोलले तुम्हाला की काय करायचं पहिली गोष्ट लेफ्ट सिरीज आणि राईट सिरीजमध्ये सर्कलला डिवाइड करायचं. कलर चेंज. लेफ्ट सिरीज राईट सिरीजमध्ये डिवाइड केलं. ही झाली राईट सिरीज. राईट सिरीजमध्ये काय लॉजिक बसतो आहे का बघायचं पहिली गोष्ट. नंबर काय दिलेले 2 3 4 5. ठीक आहे. सरळ सरळ राईट सिरीज साईडला गेली. लेफ्ट सिरीज काय बघायचं आपल्याला क्लॉकवाईज फॉर्ममध्ये बघायचं आहे. ठीक आहे. कशी क्लॉकवाईज फॉर्ममध्ये इट मीन्स फ्रॉम 5 to क्वेश्चन मार्क. क्लॉकवाईज सिरीज कशी जाते लेफ्ट सिरीज 5 7 9 आणि क्वेश्चन मार्क. बरोबर आहे. आपल्याला क्वेश्चन मार्क फाइंड आउट करायचं आहे. काहीही लॉजिक नाही यामध्ये. 5 7 9 ऑप्शन काय दिलेले 10 तर नाही येऊ शकत कारण नंबर असा असते 5 6 7 8 तर डिरेक्ट काय आला असतं नेक्स्ट नंबर आला असता. ठीक आहे 9
ते ऑप्शनमध्ये नाही दिलेलं आहे. ठीक आहे. 11चे पॉसिबिलिटीज आहेत का, कारण आपण इथं ऑड नंबर पण घेऊ शकतो, लाईक 5, 7, 9 आणि 11. ठीक आहे. 12वाला ऑप्शनमध्ये येऊ शकतं का, नाही, कुठल्या प्रकारचं लॉजिक बसत नाही. 13 प्राईम नंबरने जरी गेलो असतो आपण, देन 9 इज नॉट द 1. ओके. सो बेसिकली 13सुद्धा नाही बसणार आहे आणि इथे प्राईम नंबरचं लॉजिक पण बसणार नाही. सो इथे कुठलं लॉजिक बसू शकतं, एक सिंगल लॉजिक, दॅट इज ऑड नंबरवालं. सो बेसिकली 5, 7, 9 आणि 11 जे आहे आन्सर यायला पाहिजे. कधी कधी असे क्वेश्चन्स जे आहेत तुम्हाला एलिमिनेशनवाल्या सीनमधून पण करता येतं. ऑप्शन एलिमिनेट करायचे आणि आन्सर फाइंड आउट करायचं. आणि अजून एकदा सर्क्युलरमध्ये जे आहे, सर्कलला 2 सिरीजमध्ये डिवाईड करायचं, राईट सिरीज, लेफ्ट सिरीज. राईटमध्ये कुठलं लॉजिक बसते का, ठीक आहे. लेफ्टमध्ये कुठलं बसते का, ठीक आहे. नाही बसत असेल तर ही सिरीज लावायची गरज नाही आहे, लेफ्ट आणि राईट. ठीक आहे. असं वेगळे लॉजिक पण असू शकतात, पण बेसिकली जे सिम्पल क्वेश्चन्स असतात ते सरळ सरळ असे 2 ह्याच्यामध्ये दिलेले असतात. ठीक आहे. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन नाव. एक स्टार दिलेला आहे. स्टारच्या इंटरनल पार्टमध्ये जे आहे 3 नंबर दिले आहेत आणि बाहेरच्या साईडला 3 नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे, त्यामधला एक क्वेश्चन मार्क आहे. ठीक आहे. सो लॉजिक काय असू शकतं आपण एकदा बघून घेऊ. फाइंड द मिसिंग नंबर. 40, 70, 50, 60 ऑप्शन दिलेले आहेत. 286, 7, 16, 34 क्वेश्चन मार्क आणि 142. आता यामध्ये काय लॉजिक लावलेलं आहे मी तुम्हाला सिम्पली सांगून टाकते. 7 × 2 + 2. ठीक आहे. 7 2 = 14, 14 + 2 = 16, जो की नेक्स्ट नंबर आहे. बरोबर आहे. सो आपण बघू 16साठी सेम लॉजिक बसू शकतं का, लाईक 16 × 2 + 2. लॉजिक काय आहे, × 2 + 2, x × 2 + 2 हे लॉजिक आहे. ठीक आहे. मग काय केलं आपण व्हेरी फर्स्ट, 7 × 2 + 2 केलं = 14 + 2 = 16. 16 × 2 + 2 केलं, 16 2 = 32, 32 + 2 = 34. सो नेक्स्ट नंबर काय दिला, 34. ठीक आहे. मग 34 × 2 + 2 हे लॉजिक बसून जर आन्सर येत असेल तर राईट जाईल. ठीक आहे. हे काय येईल, 3 2 = 6, 70. सो नेक्स्ट नंबर जे आहे 70 यायला पाहिजे. ठीक आहे. 34 × 2 + 2 दॅट इज 68 + 2 = 70. 70 आलं. पुढची पण सिरीज जात आहे का बघू 70 आन्सर आल्यावरती. ठीक आहे. 70 × 2 + 2 जर आपण केलं काय येणार आहे, 140 + 2 येणार आहे. बरोबर आहे. 140 + 2 येईल, दॅट इज 142, जे की नेक्स्ट नंबर आहे. बरोबर आहे. सो 142 × 2 जर आपण केलं तर काय येतं, 284 येतं. 284 + 2 केलं 286 आलं. सो बेसिकली हे लॉजिक जे आहे बसत आहे. काय लॉजिक आहे, नंबर घेतला 7 × 2 केला +2 केला. ठीक आहे. मी परत एकदा इथे लिहिते, 7 × 2 + 2 आपण केलो, नंबर आला 16, जे की नेक्स्ट नंबर आहे. ठीक आहे. ओके. 16 × 2 + 2 केलं, नंबर आला 34, जे की नेक्स्ट नंबर आहे. परत राईट गेलं. ओके. आता सो 34 × 2 + 2 = क्वेश्चन मार्क, जो इथे दिलेला आहे. ठीक आहे. काय येतं आहे, 34 × 2 + 2 इट मीन्स 68 + 2 दॅट इज 70. इथे 70 यायला पाहिजे. मग हे 70 नंबर घेतला, पुढची पण सिरीज तशी जाते का बघून घेऊयात आपण. ठीक आहे. 70 × 2 + 2 इट मीन्स 140 + 2 दॅट इज 142. राईट. नेक्स्टली 142 × 2 + 2 284 + 2 दॅट इज 286 दॅट इज नेक्स्ट नंबर. सो अशा प्रकारे जे आहे क्लॉकवाईजमध्ये × 2 + 2चं लॉजिक जेव्हा आपण वापरतो तेव्हा नेक्स्ट नंबर येतो. आणि सो बेसिकली क्वेश्चन मार्कच्या जागी आन्सर काय यायला पाहिजे, 70 दॅट इज 70. ऑप्शन नंबर बी इज द राईट वन. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. दिलेलं इथे स्क्वेअर्समध्ये जे क्वेश्चन दिलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये 6, 9, 15, 8, 12, 20, 4, 6 आणि क्वेश्चन मार्क दिलेलं आहे. ह्यामध्ये आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी काय येतं आहे फाइंड आउट करायचं. फाइंड द मिसिंग नंबर. 11, 12, 10 आणि 13 हे ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे. लॉजिक काय वापरलेलं आहे एकदा चेकआउट करू. या क्वेश्चनमध्ये अगेन सेम नंबरनी मल्टिप्लिकेशन जे आपण लास्ट स्क्वेअरवाल्या क्वेश्चनमध्ये बघितलं होतं. लाईक आपण इथं काय केलं होतं, 7 3 = 21 केला होता आणि 9 3 = 27 केला होता. सो बेसिकली
अशा क्वेश्चन्समध्ये चेकआउट करायचं की मल्टिपल येऊ शकतं का नेक्स्ट नंबर. ठीक आहे. जेव्हा आपण आता इथे बघा 6 × 3/2 केला आणि 6 × 5/2 केला. जेव्हा मी 6 × 3/2 करेल ओके तेव्हा आन्सर येईल 9. कसं 2 3 6 3 3 9. ठीक आहे. हे पण काही लोकांना जमत नाही. 2 3 6. ठीक आहे. सो याच्यात काही छोटी गोष्ट नाही आहे. सो बेसिकली लर्निंग प्रोसेस आहे. बऱ्याच जणांचं मॅथ सुटलेलं असतं. सात काही मोठी गोष्ट नाही. माझं पण मॅथ सुटलेलं आहे. सो बेसिकली ह्या गोष्टी लर्निंगच्या आहेत. थोडंसं बघून घ्या म्हणजे येऊन जाईल. ठीक आहे. असं येत नाही अशातला प्रकार नाही आहे. गॅप झालेला आहे त्याला ब्रिज आउट करायचं आपल्याला बस, बाकी काही नाही. 6 आहे. घेतला नंबर 6. 6ला मल्टिप्लाय केला आपण 3/2नी. 2 3 6 आलं. मग 3 × 3 काय येईल 9. ठीक आहे. 3 3 9. ठीक आहे. अशा प्रकारे 9 आन्सर आलं. दॅट इज फर्स्ट ब्लॉकमध्ये आन्सर आलं. जेव्हा मी 6 × 5/2 करेल काय येईल 2 3 6 येईल. 5 3 काय येणार आहे 5 3 15. सो आन्सर 15 आला. सो यामध्ये लॉजिक काय बसत आहे, जेव्हा मी 6ला × 3/2 करेल तेव्हा फर्स्ट ब्लॉकमधला आन्सर येत आहे आणि 6 × 5/2 करत असेल तेव्हा सेकंड ब्लॉकमधला आन्सर येतं आहे. × 3/2 × 5/2. ठीक आहे. आता हे सेम इथे लॉजिक बसतं का आपण चेक करू. 8 × 3/2 जर मी केलं तर येणार आहे 4 4 3 12. बरोबर आहे. सो आला आन्सर. नेक्स्टली जेव्हा मी 8 × 5/2 करेल 8 × 5/2 इथं काय येणार आहे 2 4 8 5 4 20. सो नेक्स्ट आन्सर येते. सो बेसिकली लॉजिक तर इथं लागलेलं आहे. ठीक आहे. काय लॉजिक आहे, फर्स्ट नंबरला × 3/2 करायचं सेकंड नंबर येईल. फर्स्ट नंबरला 5/2नी मल्टिप्लाय केलं थर्ड नंबर येईल. सो बेसिकली हे लॉजिक बसत आहे सेकंड रोमध्ये. पण आता थर्डमध्ये बसतं आहे का आपण चेक करून घेऊया. थर्डमध्ये जेव्हा मी 4ला × 3/2 करेल 4 × 3/2 4 × 3/2 इट मीन्स 2 2 4 3 2 6 म्हणजे फर्स्ट नंबर आला. सो बेसिकली मी जेव्हा 4 × 5/2 करेल तेव्हा क्वेश्चन मार्कच्या जागी जो रिक्वायर्ड आन्सर आहे ते यायला पाहिजे. 2 2 4 5 2 10. ठीक आहे. सो क्वेश्चन मार्कच्या जागी जे आन्सर येईल 10. दॅट इज ऑप्शन नंबर सी. काय लॉजिक वापरलेलं आहे परत एकदा, जे नंबर आहेत फर्स्ट ह्याच्यामधले कॉलममधले 6 × 3/2 केला 9 आला. 6 × 5/2 केला 15 आला. ठीक आहे. सेकंडमध्ये बघा 8 × 3/2 केला 12 आला. 8 × 5/2 केला 12 आला. सो सिमिलरली 4ला जेव्हा मी 3/2नी मल्टिप्लाय करेल 6 आला. 5/2नी मल्टिप्लाय केलं काय येईल 10 येईल. सो अशा प्रकारे 10 इज द राईट आन्सर टू दी क्वेश्चन. सो दिस वॉज द एंड ऑफ टुडेस लेक्चर. आजच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण काही बेसिक पझल्सवाले क्वेश्चन्स घेतलेले होते आणि ह्याच्या पलीकडचे खूप हार्ड असे काही क्वेश्चन्स येत नाहीत महाराष्ट्र BEd CETमध्ये. सो बेसिकली मॅथ मेंटल ॲबिलिटीसाठी रिक्वायर्ड गोष्टी ज्या आहेत काय बेसिक स्क्वेअर रूट्स बघून घ्या. मी परत एकदा सांगते. ठीक आहे. प्राईम नंबर्स काय आहेत, कंपोजिट नंबर्स काय आहेत हे बघून घ्या. ठीक आहे. ॲट द टाईम स्क्वेअर रूट्स काय असतात, क्यूब रूट्स काय आहेत हे बघून घ्या. ठीक आहे. बेसिक जे 30पर्यंतचे असतात ते एकदा गो थ्रू करून घ्या. त्याच्या पलीकडच्या काही गोष्टी ज्या आहेत ते येत नाहीत एक्झाममध्ये. ठीक आहे. आणि जे रिक्वायर्ड क्वेश्चन्स होते अशा टाईपचे याच्या पलीकडचे काही क्वेश्चन्स पण नाही येणार. आणि तुम्हाला जर ह्याची मोर प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला ह्या PDF जो आहे तो घ्यावा लागेल. ह्या PDFमध्ये तुम्हाला जे आहे मेंटल ॲबिलिटीचे जे असे रिक्वायर्ड MCQs आहेत ते आम्ही दिलेले आहेत. ते मोस्ट इम्पॉर्टंट अँड हायली एक्सपेक्टेड अगेन. आणि तुम्ही दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर गेटिंग द PDF. ॲट द सेम टाईम ह्यामध्ये फक्त मेंटल ॲबिलिटीज नाही तर कंपायलेशन ऑफ करंट अफेअर्स, जनरल अवेअरनेस अँड मेंटल ॲबिलिटी ॲज वेल ॲज अ टीचिंग ॲप्टिट्यूड जे इथं मेन्शन नाही आहे ते पण होऊन जाईल. सो हे तिन्ही अपडेटेड टॉपिक्सचे जे क्वेश्चन्स आहेत जे हायली स्कोअर देईल तुम्हाला आणि तुमचं सिलेक्शन जे आहे गॅरंटी करून टाकेल. तो अशा प्रकारे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलिंग द कोर्स. आणि जर माझ्या आवाजामध्ये काही चेंजेस असतील तर सॉरी फॉर दॅट बिकॉज थोड्या काही इश्यूजमुळे जे आहे मला माझा वॉईस जो आहे तो ब्रेक होतो आहे. तो अशा प्रकारे दिस वॉज द एंड ऑफ टुडेस लेक्चर आणि ऑल द बेस्ट फॉर युअर प्रिपरेशन. कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल आजच्या लेक्चरमध्ये कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करू शकता.
PDF ला जे आहे एनरोल करायचं असेल देन ऑल्सो यू कॅन ड्रॉप इन द कॉमेंट सेक्शन सो दॅट आय कॅन रिप्लाय टू यू अँड ऑल्सो यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन द गिवन व्हॉट्सॲप नंबर अँड जस्ट यू हॅव टू टेक्स्ट इट, सो डू नॉट ट्राय टू कॉल ऑन द number and all. Okay, so thank you for joining.